भगवान श्रीकृष्णाचे सासर रुक्मिणी मातेचे माहेरघर आणि भगवान रामाची आजीचं माहेर वशिष्ठ ऋषीने साधना केलेले हे कौंडण्यपूर. कौंडण्यपूर हे रामायण भारताचं स्थान आहे, पंचसतीचं स्थान आहे. इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साधना केलेली आहे. इथे मोठ्या संतांनी अच्युत महाराज यांनी सुद्धा साधना केलेली आहे आणि इथे फार मोठी पॉझिटिव्ह एनर्जी असलेलं असं हे कौंडण्यपूर रामायण महाभारताचं स्थान आहे. पण आतापर्यंत दुर्लक्षित होतं. आमच्या अंबा रुक्मिणी महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही जनतेपर्यंत आणि भारतवासियापर्यंत कौंडण्यपूर पोहोचवण्याचा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि तो यश आम्हाला येत आहे. मागच्या वर्षी 10,000 आषाढी एकादशीला भाविक आले होते. यावर्षी 2.5 लाखाच्या वर भाविक आलेला आहे. हे अंबा रुक्मिणी महोत्सवाचं यश आहे. आमचा अंबा रुक्मिणी महोत्सवाचा मेन उद्देश आहे की वेगवेगळे उपक्रम राबवून जनतेपर्यंत पोहोचणं, जनतेचा सहभाग कौंडण्यपूर कॉरिडॉरमध्ये वाढवणं आणि भरपूर प्रमाणात जनतेला रुक्मिणी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे आणि त्यांना तो आशीर्वाद मिळणारच आहे. लवकरच कौंडण्यपूर कॉरिडॉर होणार आहे आणि त्या दिशेने ही वाटचाल चालू आहे. कौंडण्यपूर कॉरिडॉरसाठी आम्ही या अंबा रुक्मिणी महोत्सवाचं सातत्यानं उपक्रम राबवत असतो. त्याच अनुषंगाने हा महोत्सव 14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबरपर्यंत 3 दिवसाचा अंबा रुक्मिणी महोत्सव राहणार आहे. 14 तारखेला दुपारी 3 वाजता बोटिंग शो, मागच्या वर्षी छान गाजला, यावर्षी तुफान गर्दी राहणार आहे, असा बोटिंग शो राहणार आहे. दुपारी 4 वाजता वर्धा मातेत म्हणजे जिला वशिष्ठ गंगा म्हणल्या जाते त्या वशिष्ठ गंगेत नदीचं जल अर्पण केलं जाणार आहे. सायंकाळी 5 वाजता म्हणजे थोडा अंधार पडायला लागला की तेव्हा 1 लक्ष दिव्याचा उपक्रम तिथे राबवला जाणार आहे आणि सायंकाळी 6 वाजता उद्घाटनाचं जे तिथे चालू झालेलंच आहे, पण जो कार्यक्रम असतो तो आपण करणार आहोत. आणि 15 तारखेला सकाळी 6 वाजता विदर्भस्तरीय, कारण हा विदर्भ महोत्सव आहे, विदर्भस्तरीय मॅरेथॉन कौंडण्यपूरला राहणार आहे. त्या पुरा ते कौंडण्यपूर 5 किलोमीटरची मॅरेथॉन राहणार आहे. विदर्भातून नामवंत मॅरेथॉनपटू तिथे येणार आहे. सकाळी 6 वाजता महाराष्ट्र ग्रामदर्पण आणि संबंधित क्षेत्रातली ग्रामपंचायत, कौंडण्यपूर ग्रामपंचायत, तिथले शाळा, कॉलेज, पंचकृषीतले हा मोठ्या प्रमाणात स्वच्छ भारत अभियान, जे माननीय पंतप्रधान मोदीजींचा स्वच्छ भारत अभियानाचा जो मिशन आहे ते केलं जाणार आहे. आणि दुपारी 12 ते 4 बैलगाडी स्पर्धा आहे. शेतकरी बांधवांसाठी ही विशेष आकर्षणाची बाब राहणार आहे आणि ते मोठ्या प्रमाणात त्याच्यात सहभागी होणार आहे. आणि त्या बैलगाडीची स्पर्धेतल्या बैलगाड्यांची परिक्रमा पूर्ण यात्रेतून पूर्ण कौंडण्यपूर गावाला राहणार आहे. सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध गायक राहुल तायडे यांची संगीत संध्येचा कार्यक्रम आहे. आणि 16 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता जितेंद्रनाथ महाराज यांचा विश्वमांगल्य संस्कार सभा, शिवमहिमा स्तोत्र राहणार आहे. दुपारी 12 ते 4 विदर्भस्तरीय भव्य बँड स्पर्धा राहणार आहे. सायंकाळी 5 वाजता लोककला फॅशन शो राहणार आहे. नृत्य स्पर्धासुद्धा होणार आहे. इतर सांस्कृतिक महोत्सवसुद्धा त्याच्यात होणार आहे. सायंकाळी 7 वाजता लिटिल मास्टर धूम मचाले, धूम म्युझिक प्रकट होणार आहे. आणि सायंकाळी 8 वाजता विविध स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस देऊन आणि सर्व त्या उपक्रमात आपलं योगदान देणाऱ्याचं आभार मानून या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
यामध्ये जर पालख्यांचा काही समावेश होणार आहे का? पालख्याचा समावेश आपण जेव्हा साडीचा उपक्रम माननीय बावनकुळे साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हाताने आपण 211 मीटर साडीचा जो उपक्रम आहे तो पण पुढच्या टप्प्यात येणारच आहे त्या तिथीवर, त्यावेळेस पालख्याचं हे राहणार आहे. बस व्यवस्थेच्या संदर्भात जे काही यात्रेकरू राहतील त्यांच्यासाठी विशेष बस व्यवस्थेची व्यवस्थेचा आम्ही आगाराकडे विनंती केलेली आहे आणि त्याला नक्कीच मान्यता मिळणार आहे. आणि भक्ती निवासच्या संदर्भात काही त्यांना राहण्याची सोय वगैरे राहण्याची व्यवस्था अंबिका संस्थान कोंढणीपूर इथे आहे आणि तिथे हजारो भाविक तिथे राहू शकतात अशी व्यवस्था झालेली आहे. त्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर मोस्टली भाविक जाणार येणारे आहे त्याच्याने कोंढणीपूरला येत जात राहणार आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.